नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बीन्स आणि बटाट्याची सुकी भाजी. ही भाजी अगदी 1 चम्मच तेलात बनून जाते. ही भाजी मोठ्यांसोबत लहाने देखील आवडीने खातील इतकी चविष्ट बनते. तुम्ही तिला टिफिनला देखील देऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकतात. ही अशी चविष्ट रेसिपी कशी करायची, चला पुढे वळूयात. या ठिकाणी मी 100 ग्राम बीन्स, 1 मोठा बटाटा, 1 टमाटा आणि 1 हिरवी मिरची, मी या ठिकाणी कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्याकडे बारीक मिरची असल्यास तुम्ही ती देखील वापरू शकतात. मिरचीला आणि बीन्सला आपण कापून घेऊयात. या ठिकाणी मी मिरची अगदी बारीक कापून घेत आहे आणि बीन्सला देखील तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकतात. या ठिकाणी मी मोठ्या आकारात बीन्स कापून घेतलेले आहेत. या ठिकाणी मी कढईत 2 चमचे तेल घेतलेले असून आपण तेल तापले की लगेचच त्यात 1 चमचा जिरे, चिरलेली हिरवी मिरची आणि बटाटे टाकून देऊ. बटाटे टाकले की लगेचच आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत आणि बटाटे 50% शिजतील एवढे आपल्याला त्यांना शिजवून घ्यायचे आहे. आणि बटाटे पटकन शिजण्यासाठी आपण त्यात थोडेफार मीठ घालून देऊयात. मीठ एकत्रित केले गेले की त्यावर झाकण ठेवून बटाटे अधूनमधून परतवत त्यांना 50% पर्यंत शिजवून घ्या. या ठिकाणी आपले बटाटे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता आपण त्यात चिरलेले बीन्स आणि टोमॅटो टाकून देऊयात. बीन्स आणि टोमॅटो टाकले गेल्यानंतर त्यांना देखील व्यवस्थित एकत्रित करून घ्या. ते तेलात थोडे परतवले गेले की लगेचच त्यात हळद आणि लाल तिखट टाका. हे टाकले गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा एकत्रित करून घ्या. या ठिकाणी आपल्याला बीन्समध्ये थोडा क्रंच असायला हवा, यासाठी आपण बीन्स 90% पर्यंत शिजवणार आहोत. तुम्हाला परिपूर्ण शिजलेले बीन्स आवडत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने बीन्स शिजवू शकतात. आता यामध्ये देखील चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला ते एकत्रित करून घ्यायचे आहे. बीन्स आणि बटाटे शिजतील यासाठी आपल्याला थोडेसे पाणी घालून शिजू देऊ आणि भाजी शिजते तोवर आपण एक मसाला तयार करून घेऊयात. यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बडीशेप, अर्धा इंच दालचिनी, अर्धा इंच अद्रक आणि 2 चमचे किसलेले खोबरे आणि 1 चमचा धने पावडर घेतले आहे. या मिश्रणाला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या. मसाला झाला तोवर आपले बीन्स आणि बटाटे देखील व्यवस्थितरित्या शिजण्यात आले आहे. लगेचच तो मसाला एकत्रित करून आपल्याला भाजी 1 मिनिट शिजत ठेवायची आहे. या ठिकाणी मसाला टाकत असलेल्याची व्हिडिओ माझ्याकडून शूट झाली नाही, तर तुम्ही लक्षात ठेवा भाजी शिजण्याच्या 1-2 मिनिटापूर्वी आपल्याला मसाला त्यात टाकायचा आहे. तर हे पहा, या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थितरित्या तयार आहे. या ठिकाणी हे पहा, बीन्स देखील व्यवस्थितरित्या शिजले आहे, पण त्यामध्ये थोडा क्रंच म्हणजे कुरकुरीतपणा राहिला आहे. या पद्धतीने मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी व्यवस्थित शिजली गेली की लगेचच आपण त्यात कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व करूयात. तर ही भाजी तुम्ही टिफिनला किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी करू शकता. ही भाजी जेवणाची चव दुप्पटच करते. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की ती तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.